ऑन पहिली चढाई आता तुषार आणि 5-5 रेडवर क्वार्टर सामना होता. बोर्डवर वाडी विरुद्ध साईशिवा दरम्यान साईशिवा संघानं मजल मारली आणि इथपर्यंत प्रवास केला. दरम्यान पहिली चढाई सन्मानाची चढाई मनीष ठाकरे पूर्णमाळ गावचे वादळी खेळाडू घडवणारा आज चढाई फुटतोय ज्यानं एक तर्फे मॅच आपल्या बाजूला खेळण्याचं काम केलं तोच हा मनीष ठाकरे. पहिल्या चढाईमध्ये याला ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि महत्वाचा 1-2 आपल्या खात्यात जोडून श्री गणेश गेला. दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता सुमित चढाई करता जो सपोर्टर रेडर म्हणून काम करतो एक अष्टपैलुत्व निर्माण करतो तोच सुमित खापरी चढाई करता. निश्चितच एक अतिशय महत्वाची लढत पाहतोय ग्रँड फिनाले. आता तर अंतिम थर्ड रेड अंतिम सामन्यात धडक संधी आहे. थर्ड रेडवर तुषार चढाई करता इथं मात्र पाहूया बोनस प्लस पॉइंट. बोनस प्लस पॉइंट अर्थात मनीष सुरेख बॅक पिक केली. मनीष बोनस प्लस पॉइंट पुढे विषय तुषार चढाई करतोय. तुषार दुसऱ्या बाजूला मनीष खापरे एकमेकांविरुद्ध खेळताना पण दोन्ही संघ एकाच गावात असल्यामुळे एकमेकांचे निश्चित दुवे एकमेकांना माहिती असणारे संघ म्हणून आपण दोन्ही संघाला पाहतो. अनेक वेळा एक दोघांमध्ये मॅच असतो त्यावेळी कोणता संघ जिंकेल ह्याची खात्री सांगणं मात्र कठीण असतं. दरम्यान अशाच प्रकारची लढत आहे. ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्याकरता ही लढत चालू आहे ती सेमीफायनलची सामन्याची. बॅटिंग केलेली मनीष खापरे वादळी खेळाडू म्हणून मनीषकडे पाहिलं तर दरम्यान इथं आपल्या दिशेने मात्र पाहिलं मनीष खापरेला 3-2 अतिशय सुरेख तालमेळ असणार ही स्पर्धा आपण पाहतोय. स्कोरवर पाहिलं तर 3 गुण साईशिवा 2 गुण आतापर्यंत जोडले ते तुषार घाणेकरच्या वेगळी मॅच संघानं पव्या स्वप्नील घाणेकर कोचिंगसाठी मैदानामध्ये जास्त पाहिलं. रेड करावं लागते. एक सातत्यपूर्ण कामगिरी करता पुढेला मनीष खापरे एक वादळी खेळ घडवणारा मनीष यावेळी पव्या तर्फेच कामगिरी करतो आपल्या संघाकरता. इथं मात्र रनिंग हँड टच करायचा प्रयत्न झाला. तुषारवर टार्गेट करायचा प्रयत्न होता पण तसं घडत नाही. यावेळी एमपी रेड जम्बिडरने चोरी होऊन थांबला आपल्या चढाईमध्ये घेतला. थर्ड रेड तिसरी चढाई इथं मात्र तुषारवर मोठी जबाबदारी येऊन ठेवली. थर्ड रेडवर जबाबदारी आली आहे पण राईट लेफ्ट कॉर्नरवर थोडंसं आक्रमण केलं राजच्या कोपरक्षीच्या दिशेनं. बोनस पॉइंट बिगिन हरता. थर्ड रेड बॅक टू बॅक थर्ड रेड दिले जातात. तिथे मात्र सुमित खापरे एका इष्टपेटीत निर्माण करणार. सुमित तिथं मात्र पाहूया कशा प्रकारे गुणवान खेळ करणार पण निश्चितच मध्यरक्षकावर थोडस दबाव दिला. दबाव त्यांचं स्वीकारलं. सुरेख कव्हर क्षेत्रामध्ये अडकवला.
आणि एक गुण आपल्या खात्यात जोडला तो विघ्नहर्ता कोंडमार संघानं. निखिल घाणेकर पुण्याला चढाई करता सज्ज. यावेळी संयमानं खेळणारा निखिल पाहूया कशा प्रकारे आपल्या संयम राखण्यासाठी सज्ज होणार. अल्पेश विषयानंतर मनीष खापरे इथं होते. याच मनीष खापरे सूत्र आपल्या खांद्यावर घेतलेले असताना निखिलच्या बाजूनं बोनस पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. वादळी खेळ खेळताना मनीष खापरे पाहूया आपल्या या सामन्यादरम्यान एक उत्तम दर्जाचं काम करून अंतिम बोनस पॉइंट मिळाला. इथं बोनसच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक गुण संपादन केला. मॅजिक फिगर स्कोर पण आपण पाहतोय. दरम्यान 4-4 गुण. चार गुण अर्थात मॅजिक फिगर स्कोर बोर्ड. एक अतिशय तुल्यबळ लढत आपण पाहतोय उभा संघादरम्यान. पण मनीष खापरे इथे मात्र पुन्हा एकदा एक आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न असताना आपण पाहिलं. इथं मात्र बोनस मिळाला आणि एक मात्र गुण आपल्या खात्यात जोडला. थर्ड रेड इथं मात्र करवया मारुती स्थिती तुषार घाणेकर. याच चढाई दरम्यान कशा प्रकारे गुणांचं खात्यात ठरवलं का. पण इथं मात्र बॅक काढली गेली राजच्या माध्यमातून आणि गुण आपल्या खात्यात जोडला तो साई शिवा संघाने. बहादुर सन्मान केले. मी मंडळाच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा साई शिवाचा स्टार खेळाडू चढाईसाठी आलाय तो सुमित. 2 गुणांची अतिशय महत्वाची आघाडी साई शिवाच्या खात्यामध्ये असणार. पाहूया कमबॅक कशा प्रकारे करणार विघ्नहर्ता कोंडमार संघ. दरम्यान इथे एक मोठा मॅच खेळण्याकरता सज्ज आलाय उभय संघ. दरम्यान 2 नंबरची चढाईपट्टू यावेळी आक्रमण घडवण्याकरता येतोय. ऑल डिपेंड्स एक बोललेला असं आपण निश्चित पहिला वर्चस्व निर्माण केल्याच्या डिपेंडच्या माध्यमातून साई शिवा संघाने एक सुरेख तालमेल टाकून आपल्या दिशेने वळतोय. रिकाम हातानं मनीष खापरे चांगली पण खराब कॅच. खराब कॅच गुण दिला तो प्रतिस्पर्धी संघाला. म्हणत आलं तर आपल्या विजेच्या माध्यमातून सहजरित्या प्रतिस्पर्ध्यांवर एका संकट ओढू शकतो. सहज बोनस टिपू शकतो. अशा प्रकारची पायाची हालचाल दरम्यान बोनस पॉइंट पडला पहिला. बोनस पॉइंट विघ्नहर्ता. मनीष खापरे पुण्यात चढाई करता. यावेळी पाहूया याच मनीष खापरेची खेळी जर संपुष्टात आली विघ्नहर्ता संघानं तर मोठा फरक साई शिवा संघाला पडू शकतो. पण तसं घडणार का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. दरम्यान संयम चढाई इतर सावध. शेवटची 5 मिनिटे लास्ट 5 मिनिट. मनीष खापरे चढाई करता येतोय.
मनीष खापरेवर आक्रमण घडवण्याचा प्रयत्न. थर्ड रेड, तिसरी चढाई. इथं मात्र तनय सिद्धी आहे. मनीष खापरेवर सारीच समाधान असताना पाहूया मोठी जबाबदारी दिली गेली. पण खराब कॅचचा प्रयत्न. 2 पॉइंट. थर्ड रेड, थर्ड रेडचा इशारा. लांब पाय जायला बोनस मिळण्याचा प्रयत्न होणार का? कारण बाहेर असताना त्याला इन करणं गरजेचं आहे. पण तीच एक कामगिरी, तेच एक काम इथं मात्र करून दाखवायचं आहे या जर्सी नंबर 10 च्या खेळाडूला. पण पाहूया याला मात्र पकडण्याची कामगिरी. बोनस पॉइंट टू विघ्नहर्ता, पॉइंट टू साई सेवा. सुपर टेकरची नामी सध्या मनीष खापरे पुन्हा एकदा येतोय. जर त्याला पकडलं गेलं तर सुपर टेकरचे 2 गुण मिळू शकतात विघ्नहर्ता संघाला. पण ही खराब कॅच. हे शस्त्र मात्र मागे पुढे गेलं होतं. तिथे आक्रमण घडवलं. बोनस प्लस पॉइंट. ऑल आउट वाचवला गेला. तुषार इन झाला. मनीष खापरे पुण्याला चढाई करता. पुण्याला चढव इथं पकडण्याची गेमी होते का? बोनस पॉइंट विघ्न. सामना समाप्त होण्याच्या शेवटची 2 मिनिटे. लास्ट 2 मिनिट. 9-15 एक मोठा फरक आहे 6 गुणांचा. पण हा फरक मोडीत काढतो का पाहूया. दरम्यान तुषार खांडेकरला एक हुशार कामगिरी करावी लागणार ती रेडिंग मधून. एक बोनसवर पाणी करण्याचा प्रयत्न केला. एक महत्त्वाचा गुण आपल्याकडे टाकला. इथं मात्र निश्चितच पुन्हा एक मोठा फरक पाहतोय आपण 7 गुणांचा. वरून चांगला सुपय करता कॅमेरा घेऊन बसलोय सगळं तुम्ही इथं त्या जागेवर मगाशी पण आलो होतो बघत तिकडे गेलो होते. मग मी तिकडे गेलो होते. शेवटचा एक मिनिट. लास्ट 1 मिनिट. शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना पकड. थर्ड रेड सुमित खापरेसाठी. थर्ड रेडचा इशारा. धन्यवाद शुभम. आम्हाला थर्ड रेडच्या पंच म्हणून चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्याबद्दल मी आपलं मनापासून आपले आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे युवराज नवरंग आपलं सुधाकर आपण स्कोर बोर्डसाठी चांगल्या प्रकारे त्याप्रमाणे भंडारी सुद्धा याच्यासाठी सुद्धा आपल्याला मंडळी